लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे शनिवारी कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी अचानक उचगावमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राहणारे टेम्पो चालक अजित सनदे यांच्या घरी शनिवारी सकाळी 10 वाजता भेट दिली। याच भेटीवेळी त्यांनी सरपंच मधुकर चव्हाण यांचीही भेट घेतली। पहिल्या नजरेतच ते पैलवान असल्याचं राहुल गांधी यांनी ओळखलं। एवढंच काय तर कुस्तीचे डावपेच शिकवा अशी इच्छाही व्यक्त केली। नमस्कार नमस्कार पहलवान लग रहे हैं। दिखाओ कोई मतलब दाव दिखाओ ये जरा करो दाव दिखाइए। या प्रेमानं आणि आपुलकीनं मधुकर चव्हाण भारावून गेले। आमच्या उजगाववासियांना हा सुखद धक्काच होता। ज्यावेळेला ते आंबेडकर वसाहतमध्ये संदे कुटुंबियांच्या घरी गेले त्यावेळेला घरी जाऊन त्यांनी स्वतः भाजी बनवली। त्यांच्या घरातल्यांना दुसरी भाजी बनवायला सांगितली, भाकरी बनवायला सांगितली। त्यांच्यासमोर सगळ्यांनी मिळून जेवणाचा त्यांनी आस्वाद घेतला। आणि ज्यावेळेला 1 तासानंतर ज्यावेळेला ते बाहेर आले त्यावेळेला बंटी पाटील साहेबांनी नाना पटोलेंना सांगितलेलं की हे गावचे सरपंच आहेत आणि पैलवान आहेत। त्यामुळं नाना पटोले साहेब जवळजवळ 20 मिनटं माझ्याजवळ थांबलेले। त्यांचे जे गार्ड होते स्टेनगंधारी वगैरे यांना सगळ्यांना सांगितलेलं हे सरपंच आहेत, त्यामुळे यांच्यावर एक मिनिटभर भेट होणार आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला राहुलजी गांधी बाहेर आले त्यावेळेला माझ्याबरोबर संपर्क साधत असताना तुम्ही पैलवान आहे काय असं विचारलं आणि आहे म्हटल्यानंतर तुम्ही एक मला डाव शिकवा अशा पद्धतीचं संभाषण माझ्यावर केलं। आणि त्याच्यानंतर ते लोकांना भेटत गाडीतून रवाना झाले। आणि गावामध्ये सुद्धा एक असं वातावरण झालं की एक वाऱ्याची झुळूक घेतल्या त्या पद्धतीनं संपूर्ण गाव राहुलमय झालं। अशा पद्धतीचं महिला असतील, युवक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलांच्यापर्यंत राहुलजी गांधी आपल्या गावामध्ये आले अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली। सरपंच चव्हाण हे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत। ते उचगावचे दुसऱ्यांदा सरपंच झालेत। याआधी ते 2010 ते 12 या काळात सरपंच होते। जनतेने त्यांना 2022ला पुन्हा संधी देत लोकनियुक्त सरपंच केले। आजवर त्यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून गावात कोट्यावधींची विकास कामं केली आहेत। कुस्तीच्या आखाड्यातील डावपेचासह राजकीय आखाड्यातही त्यांनी दबदबा निर्माण केलाय। आपल्या हसतमुख शैली, साधेपणा आणि प्रत्येकाला वेळ देण्याच्या भूमिकेतून ते एक लोकप्रिय सरपंच म्हणून नावारूपाला आलेत। अशा सरपंचांच्या पाठीवर इतक्या मोठ्या नेत्याची थाप पडणं त्यांच्या कामाची पोचपावतीच आहे।